नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आपण खैरेवाडी मध्ये विठ्ठलवाडी आणि खैरेवाडी याच्या शिववरती आपण गोकुळ पिंजारे म्हणून शेतकरी आणि अतिशय खडकाळ जमिनीमध्ये बेसाल्ट खडकाचा जो मी वारंवार उल्लेख करतो, जो तांबड्या कलरचा मुरुम राहतो, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची द्राक्षे येऊ शकते. आणि ती पिंजारी कुटुंबानं गेली 3 वर्ष झालं सातत्यानं एकरी 5 टनापेक्षा जास्त माल निघाला अशी परिस्थिती प्लॉटमध्ये. आणि एवढ्या खडकाळ जमिनीमध्ये एखादा तरुण ज्यावेळेस इतकी सुंदर द्राक्षे आणतो, ती गोष्ट गावांनीच नाही तर तालुक्यानं एकदम नावाजण्यासारखी राहते. आणि याच्यामध्ये द्राक्ष पिकामध्ये गेल्या वर्षीची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इतका लोड असताना पण जी ममिफिकेशन पाहिजे 90व्या दिवशी ती फार कमी प्रमाणामध्ये. म्हणजे याच्यावरून एक लक्षात येते की ऑक्टोबरपासून जो त्यांचा एप्रिलपर्यंत किंवा एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंतचा जो पानाचा कालावधी असतो चांगला, तो सक्षम राहिलेला आहे. कारण कार्बोहायड्रेट काय एका दिवशी पोटॅश टाकलं म्हणून तयार होत नाही. वर्षभराची जी द्राक्षाची कंडिशन आहे त्याच्यावर ममिफिकेशन ठरतं. ममिफिकेशन काय, तुम्ही ऐन टायमाला एखादं औषध सोडून किंवा केमिकल सोडून ती थोडंच कमी होणारा रोग नाही, तर त्याच्यामध्ये झाडाची परिस्थिती किती स्ट्रॉंग वर्षभरामध्ये राहिली त्याच्यावर तुमच्या ममिफिकेशन राहतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळा खर्च निश्चितच करू नका. कारण आपण यावर्षी जर पिंजाऱ्यांचा प्लॉट तुम्ही येऊन बघू शकता, जर इतकी मजबूत द्राक्षी इतक्या हलक्या रानावरती येऊ शकते आणि ती माल त्यांना यावर्षी निश्चितच दर चांगलं राहणार आहे. आणि 5 टनापेक्षा प्लस बेदाना निघू शकतो एवढी मी माझ्या अनुभवातून खात्रीनं सांगतो. आणि असंच प्लॉट त्यांच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये किंवा त्यांची जी तरुण मित्र कंपनी आहे त्यांनी सगळ्यांनी यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि जिथं जिथं मदत लागेल तिथं कृषिनिष्ठ परिवार म्हणून मी मदत करीत राहीन. आणि इतक्या छोट्याशा गावामध्ये इतकी प्रचंड चांगली द्राक्ष शेती एक ग्रुपनं केली जाते, ही माढा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या अशा शेतकऱ्यांना, अशा तरुणांना मी माझ्यातर्फे, कृषिनिष्ठ परिवारातर्फे या वर्षीचा सीझन त्यांचा आर्थिक भरभराटीचा जावो एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.